ओके, तर आता मी पोचलेलो आमच्या मंदिरामध्ये. सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही चाललो देव घेऊन, म्हणजे आता रात्री निघतो आम्ही. आता वाजले इथे 7. आम्ही तिकडून आम्हाला निघायला 9 वाजतील. आम्ही चालत जेजुरीला. म्हणजे पहिले तर जाऊ आम्ही अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर. त्याच्यानंतर आम्ही लास्टला शेवटला जेजुरीला येणार आहोत. तर आपले असे 4-5 ब्लॉग पडणार आहेत. तर चला, आपल्या ब्लॉगमध्ये नेहमी कंटिन्यू राहा, कनेक्ट राहा आणि आमचा एन्जॉयमेंट बघा. पूर्ण आम्ही शेलके फॅमिली चाललेलो आहेत. आमचे देव टक्क्यावर आहेत. तर आम्ही पहिले तिकडे जाऊ. मग आमचे देव पूर्ण गावात असे जेवढे मंदिर आहेत तिथं फिरवतील आणि नंतर मग आम्ही बसमधून बसून मी डायरेक्ट तुम्हाला अक्कलकोटचं दाखवेन नंतर. तर चला, कनेक्ट राहा. ओके, तर आता मी पोचलेलो आमच्या मंदिरामध्ये आणि इकडं आम्ही बॅगा वगैरे सगळ्यांनी ठेवल्या बसमध्ये आणि इकडं रेडी झालं बँडवाले. हा, तयारे कोमजल्या का तुम्ही? गाईज, तर आता आम्ही निघालेलो डायरेक्ट. मी आज तुम्हाला उद्या भेटतो. तर त्याला आता आम्ही निघालेलो गणपती बाप्पा मंगल मूर्ती, एलकोट एलकोट, सदानंदाचा, आई एकविरा माते की, तुळजाभवानी माते की. गुड मॉर्निंग गाईज. तर आता आम्ही पोचलेलो आहोत अक्कलकोटला. म्हणजे आम्ही 5:30लाच पोचलो आणि इकडे आता रूम घेऊन आमच्या आंघोळे वगैरे आम्ही आता रेडी झालो आणि इकडं नाश्ता करतात सगळे. चहा घेतात, चहा आणि बिस्किट. आणि साहिलने इथे स्टॉल टाकले 10 रुपये ग्लास. तेवढंच येतो बघ. वेलकम बॅक टू माय.
आणि ही आमची बस. कुठे बसल्या तुम्ही? हा लोकांच्या घराच्या बाहेर. हा कधी घेतला? फक्त चहा घेण्यासाठी का? डोकऱ्या बसल्या नाही ते सगळ्या. काही आता आम्ही चाललेलो आहोत गाणगापूरला आणि इकडे बघा अशा गाड्या केलेल्या आहेत. आम्ही इकडे सगळी बसल्या आमची चेंड्रा मेंढरा सगळी. आणि आता मी बसते इकडं गाडीमध्ये. कुठं बसू? इकडे मम्मी, इकडे पप्पा आणि माग काकी सगळे. किती जण बसले आपले? आणि इकडे काका आहेत, बाबा. 1 2 3 5. तर आता आम्ही आलो इकडं अक्कलकोट मध्ये नाश्ता करायला. इकडे पप्पा आहे, इकडे मम्मी हाय, आणि इकडं काकी, आई, परी, आयकर. आणि इकडं मग काकी बसल्या, इकडं बाबा, काका वगैरे सगळे. आम्ही ऑर्डर पहिली देऊन तिकडे गेली. गाईज तर आता आम्ही तिथून क्लोजर मधून उतरलो गाणगापूरला आणि आता आम्ही इथून चाललो कुठं संगमला कुठल्या तरी हातपाय धुवाला. आणि मग जाऊ आम्ही दत्त मंदिरात. तर लय हाल झाले ना आमचे आता आणि त्या क्लोजर मध्ये पण. आणि इथं कोणाला सांगायचं हाल झाले तरी. संगम स्पॉट सगळ्या नद्यांचा संगम तिथे होतो म्हणून तो संगम स्पॉट आहे. बघा कशी बसली. आणि एका गाडींच्या निलोकडे एक 10 ना 14 नेतात. तरी एक ड्रायव्हरच्या मांडी बसल्या तरी घेतलं असता. आणि इकडं आमचा गुलाबजाम बघा. आयकर हैराण केले आल्या तशी नुसता पापा. गुलाबजाम थंडा तर चला आपण भेटू संगम वर. तुम्हाला पण दाखवतो कसं संगम येतो. जा दोघी त्यांनी सोडायला. सोहरा इच्छा. अरे पलटली वडी. काही आमचा मस्त दर्शन वगैरे झालं आणि आता आम्ही इथे जरा विश्रांतीसाठी बसलेलो आहोत. जातच आमचं स्वामींचं जाम छान प्रकारे दर्शन झालं. म्हणजे एकदम समोरून समोर. आणि थांबलो पण आम्ही जाम तिथं टाईम. आणि इकडं बाहेर जाम गर्दी आहे बघा. आणि हा पूर्ण रुद्राक्षांच्या मण्यापासून बनवलेला आहे. विणकामाची मंडळी. काय घातली जेवायला ही? आणि पापड नाही का? अरे हां. तर आता आम्ही पोहोचलो मगाशी तुळजापूरला. पण मी आता शूट करते कारण की मोबाईल माझा चार्ज नव्हता म्हणून. इकडे का कधीसाठी? उद्यासाठी का? उद्यासाठी का? काहीच इथं घेतलं मी जेवाळा मस्त डाळ भात पापड
आणि वाढता आणि लोणचा आमच्या काकू आई सॉरी. आता मी जेवण घेतो आणि नंतर एक ब्लॉग इकडे सगळी बसून जेवायला बघा. काकाने बरोबर त्या आमची काकी बरोबर